अधिकाऱ्यांना विचारलं की सर जर ही ट्रेन जी आहे ती फसली तर पुढे तुम्ही या सगळ्याला लोकलमध्ये एसी मध्ये कन्वर्ट करणार का, या एसी मध्ये कन्व्हर्टेबल आहेत का? तर यावरती अधिकारी काय म्हणाले की तुम्ही असं फसलं असं अगोदर तर म्हणू नका, तसं तर नाहीच होणार असं, पण जर पुढे जाऊन एसी मध्ये आणायचा जो विषय आहे तो जेव्हा आपली कपॅसिटी वाढते, आपली इकॉनॉमिक कपॅसिटी वाढते, त्यानंतर आपण नक्कीच त्याला एसी मध्ये कन्वर्ट जे आहे ते दुसरे लोकल जे आहे ते तशा पद्धतीचे आणू, पण याला एसी मध्ये कन्वर्ट करणार नाही. जर पनवेल साईडची हार्बर लाईन आपण साईड बघतो तर तिकडे सध्या लोकलची गरज आहे, मग त्यावेळेला या लोकल तिकडे फिरवल्या जातील, त्या बाजूला पनवेल किंवा त्या हार्बर लाईन साईडला फिरवल्या जातील. मात्र एसी जर लोकल आणायची असेल तर ती संपूर्ण एसी लोकल आणली जाईल. आता सध्या ही लोकल जी आहे ती सध्या इंट्रोड्यूस्ड होईल, त्यानंतर यावरती काम काय आहे ते पाहिलं जाईल. त्यानंतर या ट्रेनचं, या लोकलचं, या स्पेशल स्वयंचलित दरवाजेनुसार जी आणलेली नॉन एसी लोकल जी आहे तिचं प्रोडक्शन आहे ते नंतर वाढवलं जाईल. त्यामुळे सध्या ही ट्रेन जी आहे ही तपासली जाईल, कसे चालते ती पाहिलं जाईल आणि त्यानंतर आपल्या सेवेत येईल.